तर 20 किलोमीटरवर मराठ्यांना उभा राहायला जागा नाही राहिली पाहिजे. एवढ्या ताकदीने एकत्र या. आंदोलन शांततेत करा. गावाची गाव पिंजून करा. महिलांनी महिलाची जागृती करा. पुरुषांनी पुरुषाची करा. एवढ्या वेळेस तुमच्या लेकराच्या पदरात ही आरक्षण देऊन आयुष्याची त्याला भाकरी द्या एवढीच विनंती आहे तुमच्या पायाच्या चरणी. त्या लेकराला आता वेगळं सोडू नका. मराठ्यांच्या पोराला आरक्षणामुळे त्रास होता कामा नये. ही एकजूट आता वायाला नाही जाऊ द्यायची. अशी संधी पुन्हा नाही येणार. या संधीचं सोनं करा. मतभेद सोडून द्या आणि महिलांनी महिलांची जागृती करा. पुरुषांनी पुरुषाची करा. मावशी हो तुम्हाला एक काम सांगतो. तुम्हाला आवाज येतो का? माझी भाषा कळती का? त्यांना कळतच नाही. त्यांना जर माझ्या शब्द नाही कळला ना ते काय करते माहिती आहे तुम्हाला? अधिकाऱ्याला विचारते त्याचा अर्थ काय होतो रे. अधिकाऱ्याला नाही कळलं ते मला फोन लावते पण त्याचा अर्थ काय होतो मला नाही जाऊन तिकडे. मावशी होतो मला एक काम सांगतो. उद्या रोज महिलांनी महिलाची जागृती करायची. लाजायचंच नाही. काय महिला म्हणतात आम्हाला लाज वाटते. मला सांगा आपण शेतात काम करतो की नाही रात्रंदिवस? लाजत होत का? लाजलो तर आपले लेकरं मोठे नाही होणार. या आरक्षणातून सुद्धा तुमचे लेकरं मोठे होणार आहेत. त्याच्यात काय लाज? पण काय महिला म्हणतात आम्हाला लाज वाटते. वाटून दे. काय करते मग आता? करतो आम्ही काय. पण मग एक प्रश्नाचं उत्तर दी. तो हा धीर निवडणुकीला उभा राहिल्यावर मग कसं गल्ली गल्ली पॉम्पलेट घेऊन पळती? पतंग हानेव नारळ बराबर हान बाया कबशी सरशीन बर का. मग कसं सांगती? मग तो हा धीर मोठा होतो. तो कोणत्या तरी साहेबाचा असतो. तो साहेब मोठा होतो. तुमचे ऊस तोडायला पाठायचे का? आपल्या लेकरांना न्याय कोण देणार? आपली लढाई आपल्याला आता लढावी लागणार आहे आणि ती जिंकायची सुद्धा आपल्याला. 75 वर्षात जे पक्ष झाले त्या पक्षातले सगळे नेते मोठं करण्याचं काम माझ्या बापजात्या मराठ्यांनी आयुष्यभर केलं. आयुष्यभर यांचे पॉम्पलेट चिटकिले. आपल्या आजोबा पंजोबाला वाटायचं कधी काळी जर गरज पडली तर हा माझ्या मुलाच्या मदतीला येईल म्हणून मराठ्यांनी त्याला आपलं म्हणून मोठं केलं. आज मराठ्यांच्या पोराला मदतीची गरज आहे. एकही नेता मराठ्यांच्या लेकराच्या बाजूला उभा राहायला तयार नाही. मग आपल्या पाठीशी कोण? आपल्या लेकरांना कोण पाठबळ देणार? यांचे लेकर आपण मोठे केले. आपल्यासाठी कोणी नाही. सावध व्हा. मराठ्यांनी मागं वळून बघितलं. पाठीशी कोणीच नाही. समोर बघितलं तर ज्याला मोठं केलं तोच म्हणतो आम्ही तुम्हाला आरक्षण नाही मिळू देणार. आता तरी सावध व्हा. अशी संधी पुन्हा नाही येणार. सरकार आरक्षणावर काम करताय. आणखीन अशी आहे 2 दिवसात सरकार मार्ग काढल. तुमची अशी एकजूट राहू द्या. जितके आज विराट संख्येने जमलात अशीच एकजूट राहू द्या. जाता जाता तुमच्या पायाला हात लावून सांगतो आता मागे सरकू नका. आंदोलन शांततेत करा. महाराष्ट्रातल्या लेकरांच्या पदरात आरक्षण टाकायचंय. एवढ्या वेळेस हे पुण्याचं दान एकदा लेकराच्या पदरात टाकू लागा. मग तुम्हाला जे करायचं ते करा. अगोदर आपले पोरं मगच बाकीचं. जातीपेक्षा मोठ्या नेत्याला मानू नका. जात संकटात सापडली. पोरही संकटात सापडल्यात. बाणावर या. आपल्या लेकरापेक्षा आपल्याला मोठं कोणी नाही.